बरेचदा लोकांच्या मनामध्ये प्रश्न असतो की फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे काय, किंवा फायनान्शियल प्लॅनिंगची सुरुवात कुठून होते. समाजामध्ये असंही मिथ आहे की फायनान्शियल प्लॅनिंग हे श्रीमंतांसाठीच आहे किंवा जास्त पैसे कमावणाऱ्यांसाठीच आहे. पण नाही, फायनान्शियल प्लॅनिंग हे घरातल्या प्रत्येकासाठी आहे, प्रत्येक कमावत्या माणसासाठी आहे. म्हणजेच फायनान्शियल प्लॅनिंग हे प्रत्येक घरासाठी आहे. बिल्डिंग बांधताना आपण फाउंडेशन स्ट्रॉंग ठेवतो जेणेकरून ती बिल्डिंग स्ट्रॉंगली उभी राहील. तसंच फायनान्शियल प्लॅनिंगच्या पिरॅमिडचा बेस म्हणजे फाउंडेशन म्हणजे प्रोटेक्शन येतं, जसं जो आपल्याला फायनान्शियल डिझास्टर्स पासून कव्हर करतो, ज्याच्यामध्ये टर्म इन्शुरन्स येतो, हेल्थ इन्शुरन्स येतो, डिसॅबिलिटी इन्शुरन्स येतो, क्रिटिकल इलनेस कव्हर येतं, होम इन्शुरन्स येतो, इमर्जन्सी फंड क्रिएट करणं येतं आणि पेईंग ऑफ हाय इंटरेस्ट किंवा एक्सपेन्सिव्ह क्रेडिट कार्ड डेट्स येतं. टर्म इन्शुरन्स म्हणजे काय, जर आता मी आहे, आज मी आहे म्हणून मी इन्व्हेस्टमेंट किंवा सेव्हिंग करून फॅमिलीला फायनान्शियली सिक्युअर करते, पण उद्या मी नसेन तर फॅमिलीला फायनान्शियली सिक्युअर कोण करणार. सो फॅमिलीला फायनान्शियली सिक्युअर करणारा इन्शुरन्स म्हणजे टर्म इन्शुरन्स. हेल्थ इन्शुरन्स म्हणजे कुठल्या कारणाने मला हॉस्पिटलाइज व्हायची वेळ आली तर ती हॉस्पिटल एक्सपेन्सेसचा खर्च मी कंपनीवर टाकते, जेणेकरून माझ्या सेव्हिंग्ज आणि इन्व्हेस्टमेंटला धक्का लागत नाही. डिसॅबिलिटी इन्शुरन्स म्हणजे काय, पर्सनल ऍक्सिडेंट कव्हर म्हणजे काय. ऐकायला जरी कठीण वाटलं तरी ही फॅक्ट आहे की ऍक्सिडेंटमध्ये फक्त डेथच होते असं नाही, डिसॅबिलिटीज येऊ शकतात, जॉब लॉस होऊ शकतो, त्याच्यामुळे इन्कम रिप्लेसमेंटची गरज भासू शकते. परमनंट डिसॅबिलिटीज, टोटल डिसॅबिलिटीज, या सगळ्या कव्हर करणाऱ्या ज्या रिस्क आहेत ते पर्सनल ऍक्सिडेंट मध्ये कव्हर होतो. क्रिटिकल इलनेस कव्हर मध्ये क्रिटिकल इलनेसेस डायग्नोज झाल्यानंतर ते ऑन डायग्नोसिस आपल्याला कव्हर आपल्या अकाउंटला मिळतं, म्हणजे ते हॉस्पिटलला जात नाही. क्रिटिकल इलनेस डायग्नोज झाल्यानंतर त्याचा जो क्लेम आहे तो आपल्याला मिळतो. सो या ज्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी आहेत या सगळ्या प्रोटेक्शनच्या अंडर येतात, जे आपल्याला फायनान्शियल डिझास्टर्स पासून वाचवतात. या ज्या सगळ्या इन्शुरन्स कव्हर सांगितले हे सगळे बेसिक इन्शुरन्स कव्हर आहेत जे स्वस्तात मिळतात आणि आपल्याला सम इन्शुअर जास्त मिळते. जेव्हा आपला फाउंडेशन स्ट्रॉंग आहे त्याच्यानंतर आपण हाय प्रायोरिटी गोल्स कडे जातो. हाय प्रायोरिटी गोल्स म्हणजे जनरली बघितलं तर चाइल्ड एज्युकेशन प्लॅन झाला किंवा रिटायरमेंट प्लॅनिंग झालं किंवा स्वतःचं पहिलं घर घेणं झालं, त्याच्या डाऊन पेमेंटची सोय करणं, हे सगळं हाय प्रायोरिटी गोल्स मध्ये येतं. प्रत्येकाचे हाय प्रायोरिटी गोल्स वेगळे असू शकतात, पण जनरली हे 3-4 गोल्स महत्वाचे असतात. सो जेव्हा आपलं फाउंडेशन स्ट्रॉंग आहे त्याच्यानंतर आपण हाय प्रायोरिटी गोल्स साठी आपल्या इन्व्हेस्टमेंट सेट केल्यात, त्याच्यानंतर आपण सिग्निफिकंट वेल्थ क्रिएशन साठी वेगवेगळ्या ऍडव्हान्स स्ट्रॅटेजीज एक्सप्लोर करू शकतो, ज्याच्यामध्ये PMS, AIF किंवा इंडिव्हिज्युअल स्टॉक पिकिंग किंवा दुसरी रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट्स, अशा काही वेगळ्या ऍडव्हान्स स्ट्रॅटेजीज आपण एक्सप्लोर करू शकतो जेव्हा तुमचं फाउंडेशन क्लिअर आहे आणि तुमच्या हाय प्रायोरिटीज गोल्स तुम्ही सेट करून ठेवलेले आहेत, त्याच्या इन्व्हेस्टमेंट्स वेगळ्या चालू केलेल्या आहेत. मग सिग्निफिकंट वेल्थ क्रिएशन नंतरची स्टेज येते ती इस्टेट प्लॅनिंग. म्हणजे काय, तर आपण जे वेल्थ क्रिएट केली, आपण ज्या असेट क्रिएट केल्या त्याचं योग्य डिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे. सो फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये या 4 महत्वाच्या स्टेप्स आहेत, ज्याच्यात प्रोटेक्शन, नंतर इन्व्हेस्टमेंट्स फॉर हाय प्रायोरिटी गोल्स, त्याच्यानंतर सिग्निफिकंट वेल्थ क्रिएशन साठीच्या ऍडव्हान्स स्ट्रॅटेजीज आणि मग त्याच्यानंतर इस्टेट प्लॅनिंग. प्रत्येकासाठी फायनान्शियल प्लॅनिंग वेगळं असतं, प्रत्येकाचं कस्टमाइज फायनान्शियल प्लॅनिंग असतं, कारण प्रत्येकाच्या नीड्स, वॉन्ट्स, ऍस्पिरेशन्स वेगळी असतात. पण ज्या घरामध्ये येणाऱ्या पैशाला एक रिस्पेक्टफुल आर्थिक वळण दिलेलं असतं त्या घरामध्ये लक्ष्मी नक्की टिकते. तुम्हाला तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग करून घ्यायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती आम्हाला संपर्क करा आणि मी नेहमी म्हणते त्याप्रमाणे तुमच्या वेल्थ क्रिएशन जर्नीचा सारथी व्हायला आम्हाला नक्की आवडेल.